सकाळी सकाळी बरेच कामं राहतात आणि घरामधले कामं करण्यासाठी कंटाळा मला तर येत नाही. त्यामुळं मग आणि सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी मला तर आधी छान वाटतं. पहिल्यापासूनच मला ना सगळ्यात जास्त आवड ज्याच्यात असेल, स्वयंपाक नाही कशात नाही, पण सर्व जागच्या जागी पसारा ठेवायचा हे मला पहिल्यापासून आवडतं आणि नीटनेटकेपणा तर खूप जास्त. दुसरं जेवण राहिलं तर चालेल, पण मला आधी नीटनेटकं करण्यासाठी खूप जास्त आवडतं. आणि आता छोटे मुलं असले तर ते तर नीट राहतच नाही, त्यामुळं सतत बेडशीट असो काही असो ते नीट करावंच लागतं. आणि आता सकाळी आम्ही उठलो होतो, नंतर मग मी बेडशीट वगैरे ब्लँकेटची घडी करून ठेवली, कारण की सगळ्यात पहिले तेच कामं छान व्यवस्थित करून घेतलं की घरात पण फ्रेश वाटतं आणि बाकीचे कामं करायला पण नंतर छान वाटतं. त्यामुळं मग घरामध्ये आधी बेड क्लीन करायचा आणि नंतर मग बाकीचे कामं चालतात हे माझं ठरलेलं राहतं. आणि नंतर मग तिचे पण कपडे इकडे तिकडे पडलेले राहतात ते पण व्यवस्थित ठेवायचे. आणि असं चाललेलं राहतं. सकाळी 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 सगळ्यात पहिले काम जे असेल ते घरातलं माझं हेच राहतं की बेडशीट बरोबर करणं, ब्लँकेटची घडी व्यवस्थित करून ठेवणं. आणि कपडे तर यांचे होते धुण्यासाठी आज जास्त शर्ट वगैरे, त्यामुळं मग एकदा शर्ट वगैरे मशीनला लावते तर खूप सारे होते आणि तेच आपू इकडे तिकडे टाकत होती, तिचं सुरू होतं. नंतर मग ते फोल्ड वगैरे केलेलंच व्यवस्थित मी करत होती, कारण की मशीनमध्ये सर्व वॉश झालं पाहिजे. त्यामुळं मग ते मी घड्या काढत होती त्याच्या. आणि कपडे पण एकसारखे जास्त पडलेले असले घरामध्ये तर काय तेवढं करमत नाही, त्यामुळं मग वॉश करायला घेतले होते. आणि सकाळी त्यांचा टिफिन करून दिला होता मी. मग तसेच भांडे वगैरे राहिले होते आणि सर्व किचनवटा अस्ताव्यस्त झाला होता, सर्व आवरायचा राहिला होता. त्यामुळं मग ते सर्व आवरलं बेडरूममधलं आणि किचनमध्ये आली. नंतर भाज्या वगैरे काढून ठेवल्या ज्या ज्या केल्या होत्या त्या. आणि नंतर मग सर्व भांडे थोडेच पडले होते आज, नाही तर रोजच्यापेक्षा रोज खूप जास्त राहतात, पण आज थोडे कमी होते. आणि भाजीमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवली होती, तीच मी काढून ठेवली माझ्यासाठी. त्यांचा स्वयंपाक करून देते आणि त्यांच्यासोबत माझा पण करून घेते, कारण की जेणेकरून परत करायचं काम नाही पडणार. आणि नंतर मग किचन वाटा असा क्लीन करून घेतला. आणि भांडे तर जेवायला कोणी असो नसो भांडे तर सारखेच पडतात, खूप जास्त पडतात. त्यामुळं मग भांडे वगैरे आधी क्लीन केलं की घरामध्ये पण करमतं आणि सर्व छान असलं क्लीन असलं तर खूप छान वाटतं. मेन म्हणजे किचन आणि बेडरूम ह्या दोन गोष्टी क्लीनच पाहिजे सतत. त्याच्यामुळेच मग तेच करायला घेतले होते. आणि सकाळी सकाळी आज छान ऊन वगैरे पडलं होतं, त्यामुळं काम करण्यात पण छान वाटत होतं. आणि थोडेच भांडे होते आज, तेच घासायला घेतले. नंतर मग भांडे वगैरे घासून घेतले आणि किचनवटा वगैरे क्लीन करून घेतला. भांडे जास्त नव्हते त्यामुळं मग थोडाच उशीर लागला. आपू तोपर्यंत खेळत होती बेडरूममध्ये, तिने तोपर्यंत तिकडे धिंगाणा करून ठेवलेला असतो. ते तर चाललेलंच राहतं तिचं, कारण की ती काय एका जागी बसत नाही आणि सर्व पसारा करून ठेवते. पण मी आवरून ठेवते, परत परत आवरायचं आणि ती पसारा करणार, हे चालूच राहतं दिवसभर आमचं. कारण की तिला पसारा करायला आवडतो आणि मला ते आवडायला, त्यामुळं मग थोडा दिवसभर हेच कामं सुरू राहतात. पण आता छोटं बाळ असलं की घरात तर पसारा होणारच, हे मग मी थोडंसं ठरवून घेते की ठीक आहे असं होऊ दे पसारा, घरामध्ये पसारा तर चालूच राहतं. त्यामुळं मग ठीक आहे म्हणून मग मी आवरायला जाते. नाहीतर मला थोडंसं पण इकडे तिकडे गजगज असलं की नाही करमत. पण रोजचंच आहे आता, त्यामुळं मग आता सवय झाली. पहिले आईच्या इथे होती तेव्हा तर एवढं असं वाटायचं की इथे ही वस्तू असली पाहिजे, तिथे ती वस्तू असलीच पाहिजे, तिथली वस्तू हल्ली तर का हल्ली असं म्हणून जास्त चिडचिड व्हायचं. आणि कोणाकोणाचा स्वभाव असा असतो आणि त्यातलाच माझा स्वभाव आहे की मला जी वस्तू जागच्या जागी आहे ती जागच्या जागीच पाहिजे. नंतर असे थोडेसेच भांडे होते ते क्लीन करून घेतले आणि किचनवटा वगैरे साफ पुसून घेतला. नंतर मग आपूचं खायचं बनवायचं होतं, तिचं खायचं बनवलं. ती काय सकाळी सकाळी उठल्या उठल्या खात नाही काही, कारण की रात्री दूध पिलेलं असतं, त्यामुळं मग तिला भूकच लागत नाही. फ्रूट्स वगैरे देते, कधी नाही देत, कधी खाते नाही खात, त्यामुळं मग हे करते. आणि सकाळपासून काय पाणी पिलंच नव्हतं मी, कामामध्ये स्वतःला थोडंसं धोताकडे पण दुर्लक्ष होतं, पण पाणी वगैरे काय नाही, सकाळपासून छान असं फ्रेश वाटते. आणि आपू पण छान खेळली आज, झोप पण झाली आपूची. हो, चहा चहा पिते आपू, चहा नो नो, प्यायचा नसतो चहा. हा, ते केस कसे विचकले तुझे. इकडे बघ ना आपू, किती छान झालं वातावरण. ओ हा, हा पिल्लू ते हा,
चहा प्यायचा नसतो. वर टेरेसवर आलो आणि आपू बघा कशी झाडून काढायली. तिने आधी त्या कुंडीतली माती इकडे फेकली आणि मग मी थोडीशी ओरडली तिला, तर छान अशी झाडून काढायली मस्त. अशी आता माती अशी टाकायली खाली. नको ना आपो. अशी माती खाली टाकायली आणि त्याने झाडून काढायली. पण हिला जर आता ओरडली ना मी तर जास्त ओरडणार आहे. आपू काय माझा ऐके ना, माती खूप जास्त टाकायली इकडं तिकडं. आता हिला खालीच न्यावं लागेल कारण की ती तर बसली इथे ना. काल पायावर मेहंदी काढली होती छान अशी आणि छान दिसते. हातावर पण काढली होती. आपू ए अपूर्वा, मी तुझं नाव काढलं होतं हातावर बघ. हे बघ तुझं नाव काढलं मी हातावर. कुठे आहे तुझं नाव? अपूर्वा सांग ना पिल्लू, तुझं नाव कुठे आहे अपूर्वा? एवढं खेळणं असते कापू. अरे खाली कशाला लोळते? खाली लोळून लोळून घाण करते. पाण्यात भिजून आली होती है ना अपू? पाण्यात भिजली होती ना तू सगळी वर टेरेसवर. अपूच्या आता आंघोळ सुरू आहे संध्याकाळचे 6-7 वाजता. शी पाणी पिऊ नये ते. कोण आलं? पालक आणलेली होती त्यामुळं मग पालक पराठे बनवायचं ठरवलं. आणि मला पण पालक पराठे आवडतात आणि सर्वजण आवडीनं खातात, त्यामुळं मग आज पालक पराठेच बनवत होती. आणि सर्व काम वगैरे आधीच झालं होतं, फक्त पराठे बनवायचे बाकी होतं आणि ठेचा वगैरे बनवायचा होता. नंतर मग सर्व बनवून घेतलं. आणि याला जास्त वेळ लागतो थोडा भाजायला वगैरे. छान भाजले की छान लागतात, त्यामुळं मग थोडासा वेळ लागला. आणि त्यांना पण भूक लागली होती त्यामुळं मग पटापट करून घेतले आणि छान असे जेवणं केले. नंतर भांडी वगैरे घासले, सर्व आवरून